हॅलो स्टुडंट, कशात? ठीक आहे. स्टडी चालू आहे. मॅथ, सायन्स, इंग्लिश. चांगला स्टडी करा, सुरुवात करा. सर्वसाधारणपणे आपले जे व्हिडिओ आहेत पूर्ण जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत हे व्हिडिओ कामा येणार आहे त्यांना. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे त्यांच्या पुस्तकातलं आहे, सायन्स पण आहे, मॅथमॅटिक्स पण आहे. आणि जास्त करून 9वीच्या पुढं 9वी 10वी 11वी 12वी शिवाय त्यांच्या पुस्तकातलं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन अशा प्रकारचं एक पिरियड मिळत आहे. त्यामुळे जे गरीब विद्यार्थी असेल त्यांना क्लासची ही देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही हे गरीब विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे क्लास, ऑनलाईन क्लास नाही का, आणि सहजासहजी त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येईल, त्यामुळे हे केलेलं आहे. आता तुम्ही शक्यतो 9वी 10वीचं हे आहे, 8वीत पण आहे. 7वीचे ट्रायंगल आहे, अँगल आहे. मग आज आपण मीन, मीडियन आणि मोड. मीन म्हणजे मध्य, मीडियन मध्यक आणि मोड म्हणजे बहुलक. मीन म्हणजे काय? मध्य. मीडियन मध्यंक आणि मोड म्हणजे बहुलक. बहुलक म्हणजे काय की जास्त वेळा. मोड म्हणजे काय? जास्त वेळा आलेली संख्या. 7 11 17 11 17 11 18 11 म्हणजे या ठिकाणी 11 ही जास्त वेळा संख्या आली, म्हणजे या संख्येचा मोड काय होईल? आन्सर काय होईल? 11 होईल, 11 आहे की नाही. त्याचप्रमाणे मीन जर काढायचं असेल, 5 संख्या दिल्या तुम्हाला, 7 5 12 8 9, या सर्व संख्येची काय करायची? बेरीज करायची. आता एकूण किती संख्या आहे? 5 आहे. मग बेरीज केल्यानंतर तुम्हाला 25 आलं असतं किंवा 30 उत्तर आलं, आणि त्याला कितीने भाग द्यायचा? 5 प्लस डिवायडेड बाय 5 यू गेट मीन. तशाच प्रकारचं मध्यक आहे. तर आपण इथं प्रत्यक्षात आपण बघूया एक एक प्रश्न. फाइंड मीडियन, मध्यांक काढा, फाइंड करा. 6 18 9 16 8. तर 6 18 9 16 8चं फर्स्ट राईट दिस डिजिट्स. पहिले तुम्ही हे सर्व कोणत्या क्रमाने मांडायचं? असेंडिंग. तुम्हाला माहिती आहे असेंडिंग आणि डिसेंडिंग. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. 6 7 9, 6 7 9 कोणता झाला क्रम? असेंडिंग झाला. 9 7 6 डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. हे 5वी 4थी पासून आहे नाही का. मग आता फर्स्ट राईट इन दिस असेंडिंग ऑर्डर. मग असेंडिंग 6च्या पुढचा मोठा 8 आहे, 8च्या पुढचा 9 आहे, 9च्या पुढचा 16 आहे, 16च्या पुढचा 18 आहे. 6 8 9 16 18 असेंडिंग ऑर्डर. म्हणजे एकूण संख्या 1 2 3 4 5 झाली. एम इज इक्वल टू 5, एन इज इक्वल टू 5. मग सूत्र काय? एन प्लस 1/2 म्हणजे 5 प्लस 1/2, 5 प्लस 1 6/2 इज इक्वल टू 3. 1 2 3 तिसरं जे आहे तो आपला काय झाला? मीडियन झाला, म्हणजे 9. उत्तर काय आलं? 9. आता फाइंड मीन. मीन काढायचा सरासरी. आता 7 8 9 सरासरी 15 9 24 भागिले 3, 3 8 24 8. आता याचा सम घ्यायचा, सम ऑफ डिजिट अपॉन टोटल नंबर्स. 1 2 3 4 5. टोटल नंबर किती आहे? 5. 1 2 3 4 5. सम ऑफ डिजिट
7 + 5 + 6 + 4 + 3, 7 + 5 + 6 + 4 + 3 अपॉन टोटल 1 2 3 4 5. मग त्याची बेरीज किती ॲडिशन 25/5, 5 1 जार 5, 5 5 जार 25. उत्तर आलं 5. म्हणजे याचा मीन किती आला 5. 2-2 मार्काला आहे मित्र. किती मार्काला आहे 2-2 मार्काला. 9वीला 10वीला 8वीला तर आहेच. मोड आहे बघा. मोड म्हणजे बहुलक. द नंबर दॅट appears most. द नंबर्स दॅट appears द मोस्ट. जास्त वेळा जी संख्या आली त्याला मोड म्हणतात. बहुलक. मग आता इथं बघा फाईंड मोड 9 8 11 17 12 11 13 11 8. किती संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9. मग आता बघा मोड बघा किती 9. 9वी संख्या एकदाच आहे. 8वी संख्या 1 2 वेळा आहे. 11वी संख्या 1 2 3 वेळा आहे. 17वी एकच वेळा आहे. 12वी एकच वेळा आणि 13वी एकच वेळा. म्हणजे 11 ही संख्या आहे. 11 11 11 किती वेळा आहे 3 वेळा आहे. म्हणजे मोड ऑफ दिस डिजिट इज इक्वल टू 11. म्हणजेच किती बहुलक किती या संख्यांचा 11. तर मीन मीडियन आणि मोड हे आपण शिकलो मित्र. परत तुम्ही सोडवा न सोडवलेले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय थँक्यू.